नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। काही असू दे, तुम्ही विचार करून, तुम्ही काय डॉक्टर आहे का? तुम्ही काय करणार आहे सांगा? काय करणार आहे? आजारांचा विचार करून करून काय करणार आहे? मरणाचा विचार करून करून चुकवू शकलाय का मरण तुम्ही? काय माहित नाही, पण तुम्हाला सांगतो काय आहे ते, विनंती करतो, हसत खेळत राहणं, आनंदित राहणं हेच सगळं आहे। तर हृदयासाठी सांगतो, तर त्या पद्धतीने अजून नेहमी हृदय जर समजा तुम्ही आनंदात ठेवलं ना तर ब्लॉकेजेस होत नाही। दिल खुललं पाहिजे साधारण कदा, ते नुसतं याला मैत्रीण भेटली का नाही कॉलेज मधली तरच याचं दिल खुलते, बायको भेटल्यावर आणि आपुलचन पावते, आणि त्यात मोबाईलचा पासवर्ड गावल्यावर ते मरतं हे सगळं, ते ठरलेलं आहे। आणि धाडस घ्या आजपासून, काय आजार बिजार काय नाही म्हणायचं, काय व्हायचं ते होऊ दे, काय झालं तर हाय तोडकर साहेब, हाय तोडकर संजीवनी बस। आणि आम्ही आहे म्हणजे तुमचं विकून आमच्याकडे यायचं नाही, आम्ही आहे म्हणजे घरगुती उपाय विचारायचे, घरगुती उपाय करायचा। मी तुम्हाला कधी सांगणार नाही की मला लाख रुपये घेऊन आणि माझ्याकडे इलाज घ्या, नको। जे फुकट निसर्गातून मिळते हे परमेश्वरानं दिलेलं काम आहे मला, हे माणसानं पैसे देऊन पुरत नाही हो, त्यानं द्यायला लागते, लक्षात घ्या। त्याने 1 रुपया दिलेला ना संपत नाही, माणसानं लाख रुपये दिलेला ना असंच कुठेतरी फेडायला लागतात, लक्षात घ्या। तुमच्याकडलं जे हिसकावून घ्यायचं, भीती दावून तुमच्याकडे जे पैसे काढायचे, हे पैसे चांगले नसतात, ते कुठं नाही कुठं खर्च होतात, तुम्ही पण चांगल्या मनाने देत नाही हो। म्हणून आमच्या इथं कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी वेदनेत आम्ही बरं करतोय। गुडघेदुखी आहे, आमच्याकडे या, मसाज करायचा 10 मिनिटात ओके। बऱ्याच लोकांचे हात मी स्टेजवरती ऑन स्टेज मी दाखवलेलं आहे की लगेच हात वरती घालवतोय, फोजन शोल्डर आहे, हात वरती जात नाही, 10 मिनिटाच्या आत आम्ही घालवतोय, चकती सरकली लगेच आम्ही ओके करून देतोय, स्लिप डिस्क आहे लगेच करून देतोय ना, मणक्यात गॅप आहे लगेच ओके, येऊन तरी बघा, करून बघा। आणि ह्याच्यासाठी काय लाख 2 लाख रुपये खर्च येत नाही, अवघ्या 2-3 हजार रुपये मध्ये आपण, अहो लय लोक माझ्याकडे, मी 7 लाख पेक्षा जास्त आजपर्यंत पेशंट बघितलेले, 7 लाखांहून जास्त माझ्याकडे रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड। एवढ्या वर्षात एवढी वर्ष झाली मी काम करतोय, एवढ्या वर्षात 7 लाखांहून जास्त लोकांचा अनुभव आहे मला। आणि काय पाहिजे? आणि ही जी मसाज पद्धती आहे ना, ही आपली पारंपरिक मसाज पद्धती आहे, आपल्या पूर्वीच्या लोकांनी लिहिलेलं आहे सगळं, ते तुम्ही घ्या, ते बघा आणि त्यातनं बरे व्हा। पैसा कुठेही खर्च करू नका, कुठेही। आणि नाडी परीक्षण करायसाठी आम्ही तोडकर संजीवनीमध्ये कुठेही तुम्ही जावा, तुम्हाला नाडी परीक्षणला कमीत कमी 3,500 रुपये घेतात नाडी परीक्षणासाठी, कुठेही जावा। पण आमच्या इथं आल्यानंतर तोडकर संजीवनीमध्ये आम्ही फुकट करून देतो, 1 रुपया घेत नाही। काय घ्यायचं बघा, नाडी परीक्षण केली आणि नाही केली, जे डॉक्टर आहेत त्यांना जेवढा पगार द्यायला लागतो तेवढा लागतोयच मला, बरोबर आहे का नाही? ते तुमच्याकडनं काढायचा आणि त्याचा भागवायचा एवढा दरिद्री नाही, परमेश्वर देतोय मला, त्यातनं मी भागवते त्यांचं। मी इस्टेट जास्त कमवलेलं नाही, माणसं जास्त कमवलेत, म्हणून तर या लोकांनी मला इथं बोलवलंय। आणि या लोकांचं, ह्या मंडळाचं गणेश, खरंच की गणेश, हे आपलं गणेशनगर मित्रमंडळ, गणेशनगर युवक मित्रमंडळ यांच्यासाठी खरंच एकदा परत जोरदार टाळ्या वाजवा। कारण कसं असतंय, कोणाला पैशाची मदत देऊन ती मदत म्हणत नाही, अन्नदान करून सुद्धा त्याला मदत म्हणत नाहीत बरं का, खरं सांगायचं तर। एखाद्याचं आरोग्य जपण्यासाठी, एखाद्याची वेदना कमी करण्यासाठी जी माणसं झटतात ती परमेश्वराचा अंश असतात, हे लक्षात ठेवायचं। आणि या मंडळानं परमेश्वराचा अंश आहे आणि तो बनण्याचा प्रयत्न केलाय, हे या कार्यक्रमातून लक्षात येते। म्हणून परत एकदा जोरदार, आणि नसीबाईंसाठी तर खरोखर अजून एकदा जोरदार करा, कारण कोण असं करत नाही। आणि परमेश्वर अशा लोकांना 100 वर्षाचं आयुष्य देऊ आणि देणार, ह्यात काय तीळ मात्र शंका नाही। चला तर आपणही, आपल्यालाही राहू 100 वर्षाचं नको, पण 80 वर्षाचं पण निरोगी आयुष्य जगूया। चला तर पुढे जाऊया आपण। कुठल्याही छोट्या छोट्या आजारांसाठी, सर्दी खोकला ताप, ह्याच्यासाठी कधी औषध घेऊ नका। सर्दीसाठी औषध 3 दिवस तरी घ्यायचं नाही, नाहीतर सर्दी साचून राहते, मग त्याचं काय होतंय, सायनसमध्ये रूपांतर होते। तुम्ही जर सर्दीसाठी, जर सर्दी जाण्यासाठी गोळी घेतलात ना, ती सर्दी घालवत नाही, ती सर्दी इथं आळून राहते, ती घट्ट करते, आणि इथं राहिल्यानंतर मग ती जाम होते ना सगळं, आणि एकदा जाम झाले की मग परत तुम्हाला पुढच्या तपासण्या सुरू झाल्या। म्हणून तुम्ही विचार करा की कुठल्याही गोष्टी, खोकला जरी असेल, जे येतात ना बंदे रुपये, पटपट पटपट जाळ्या काढून टाकायच्या, त्या पाठदिशी टाकून द्यायचं, जेवढे येईल तेवढे टाकून द्या, म्हणजे छाती मोकळी होते, तुम्हाला कुठला आजार राहत नाही, दम्याचा त्रास होत नाही।
5 दिवस खोकला असल्यानंतर 5 दिवस औषध घेऊ नका. आता तर थंडीमुळे महिना खोकला राहतोय, त्याच्यासाठी काही करू नका, ऑटोमॅटिक तो निघून जाईल. त्याच्यासाठी जर तुम्ही औषध घ्यायला लागला तर खरंच खूप अवघड आहे. लवंग दाढेमध्ये धरली तर एका रात्रीत तुमचा खोकला निघून जातोय. वेकंड लहान मुलांना वापरला तरी सुद्धा त्यांचा सर्दी खोकला ताप निघून जातो. हे करून बघा. वेकंडाचा काढा करून पिलो तरी आपला सर्दी खोकला ताप आपल्याला सुद्धा, पाऊस आमच्यापेक्षा कमी घ्यायचा आणि प्यायचा, त्यानंही निघून जातो. तुळस आणि पुदिना अर्क हे जर खाल्ला तर अटॅक जरी येत असेल तुम्हाला तरी सुद्धा आपण त्या बऱ्यापैकी अंशी टाळू शकतो, कारण ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि तुमचा जे हृदयाचा त्रास आहे तोही कमी होतो, खोकल्याचा त्रास आहे तोही कमी होतो, श्वास मोकळा होतो. पुदिना अर्क क्रिस्टल टाईप असतं बघा, ते थोडंसं तुळशीच्या पाण्यात घालायचं आणि खायचं. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि खूप सारे इलाज आहेत.